सायलेन्स सायलेन्स. काय चाललंय कोणानो हे? बाईंना यायला जरा 2 मिनिटं उशीर होतोय तर वह्या काढाव्या, पुस्तकं काढावी, वाचत बसावं, रिव्हिजन करत बसावं, असं काहीच नाही. वर्ग आहे की मच्छी बाजार आहे हा? ए मागचा बेंच, काय चाललंय बोलायचं? काय बोलताय तुम्ही दोघं? खूप महत्वाचं बोलताय का? अरे 1 महिन्यांवरती बोर्डाची परीक्षा आहे पोरांनो. आज 1 महिन्यापासून बोर्डाचा पहिला पेपर आहे आणि तुमचं काय चाललंय? तरी बाई त्या देशपांडे बाई मला सांगत होत्या की हा वर्ग घेऊ नका तुम्ही, वर्ग शिक्षिकेसाठी खूप आगाऊ वर्ग आहे. तरी मी हट्टाने घेतला, म्हणजे या पोरांना मी सुधारते, पण ही पोरं माझं नाक कापूनच गप्पा बसणार आहेत. इकडे ये मधला बेंच, काय चाललंय तुमचं? आपण हजेरी लावूया. तर पहिल्यांदा सांगा, सुशांत काटे, सौरभ टकले, सौरभ टकले गैरहजर आहे का तो? बरं. ओंकार मदने, अगं बाई मदने साहेब, तुमचं दर्शन झालं आम्हाला, आम्ही धन्य झालो. दिवस असा पश्चिमेकडून तर उगवला नाही ना हो. अहो पास व्हायचं असेल ना तर रोज यावं लागतं शाळेमध्ये, तेव्हा पास होतात. असं सणासुदीला उगवल्यानंतर कसे पास होणार? 3 वर्ष झालं तुम्ही एकाच वर्गात आहेत मदने साहेब, थोडस तरी काहीतरी अभ्यास करा. बसा खाली. त्याच्यानंतर कोण आहे? अगं बाई राहुल सूर्यवंशी. राहुल सूर्यवंशी, काल तू गैरहजर होतास ना, काय झालं होतं तुला? अच्छा, ताप आला होता का? एका दिवसात गेला बाया? एका दिवसात? असे कोणते डॉक्टर आहेत मला तरी सांग, एका दिवसात सगळे असे रोगराई आजार घालून टाकतात ते एका गोळीने? अंग सोडून ताप आला होता की काय तुला? बस खाली. आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, मी काहीतरी महत्वाचं सांगते तुम्हाला. बोर्ड एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट सांगते मी. अरे लक्ष द्या. अरे शांत बसा ना. काय चाललंय तुमचं? खूप महत्वाचं बोलायचं चाललंय का? ठीक आहे, बोला बोला बोला. खूप महत्वाचं बोलताय तुम्ही. बाईंना काही काम नाहीये, बाईंना टाइमपास करतायत बाई. मी थांबते. तुमचं बोलून झालं ना महत्वाचं की मग मला सांगा. ए मागचा बेंच, महत्वाचं बोलतोयस का खूप तू? थोडं शांत बसा ना रे. बोर्ड एक्झाम मध्ये पास झाला तर बाईंना काही फायदा होणार आहे का? बाईंवरती उपकार होणार आहेत? बाई बसणार आहेत का बोर्डच्या एक्झामला? बोर्डचे पेपर कोण देणार आहे? तुम्ही देणार आहे ना? त्या महत्वाच्या गोष्टी माहिती असायला नको? सगळ्यांनी वह्या काढा आणि मी जे सांगते ते टिपून घ्या, कारण मी एकदाच ह्या महत्वाच्या सूचना सांगणार आहे, नंतर मी सांगणार नाही. तर ही जी मी आणली ही बोर्डाची उत्तरपत्रिका आहे, सॅम्पल उत्तरपत्रिका. दिसते ना सगळ्यांना? तर आता याच्यामध्ये काय करायचं काय नाही करायचं हे मी तुम्हाला सांगते. तर याच्यामध्ये तुम्हाला हा जो वरचा पहिला रकाना दिसतोय का? दिसतोय पहिला वरचा रकाना? तर या पहिल्या रकान्यामध्ये वरच्या तुम्हाला सीट नंबर लिहायचा आहे. जो तुम्हाला रिसीट भेटेल त्या रिसीट वरती लिहिलेला असतो तो. ए मधला बेंच, टाइमपास करते का मी ते? उभं राहा, उभं राहा. इथे समोर ये आणि अंगठे पकड. समोर ये तू. इथे काहीतरी महत्वाचा माणूस सांगते, तुमचं खुशाल बोलायचं चाललंय रे. तर हा जो दुसरा रकाना दिसतोय का, दुसरा रकाना, याच्यामध्ये तुम्हाला तुमचा ग्रुप नंबर लिहायचा आहे. आता ग्रुप नंबर म्हणजे काय? तर तुम्हाला ही बोर्डाच्या परीक्षेमध्ये ना ग्रुप्स असतात, ABCD. जी प्रश्नपत्रिका येते त्याच्या ह्या उजव्या कोपऱ्यामध्ये तुमचा ग्रुप लिहिलेला असतो. तर तोच ग्रुप तुम्हाला इथे खाली लिहायचा आहे. A720, B410, जे काय असेल ते तुम्हाला या दुसऱ्या रकान्यामध्ये लिहायचं आहे. आता ह्या तिसऱ्या रकान्यामध्ये तुम्हाला विषय लिहायचा आहे. समजते का पाठीमाग? विषय या तिसऱ्या रकान्यामध्ये जो पण तुमचा पेपर असेल त्याचा लिहायचा. आणि खाली जो चौथा रकाना दिसतोय ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची सही असं लिहिलेलं आहे, इथे तुमची सही निळ्या किंवा काळ्या बॉल पेनाने किंवा जेल पेनाने केली तरी चालेल. निळा आणि काळ्याच रंगाचा पेन वापरायचा. गुलाबी, लाल, पिवळा, असला हिरवा असले काही पेन वापरायचे नाही, ते कॉपी पकडलं जातं. निळा आणि काळाच पेन वापरायचा आहे. त्याच्यानंतरचा हा जो रकाना आहे पर्यवेक्षकाची सही, त्याच्यामध्ये जे वर्गावरती शिक्षक येतील पर्यवेक्षक म्हणून त्यांची सही असते. तर ह्या सगळ्या गोष्टी चेक करूनच स्वतःची सही करायची. आता हे सगळं झाल्यानंतर जे परीक्षक येतात ना वर्गावरती, ते इथे एक काळ्या कलरचा स्टिकर चिटकवतात. काय झालं ग? ए तेजश्री, का हसतेस? काळ्या कलरचे स्टिकर म्हणले म्हणून मी हसलीस का?
अगं ती काळी आहे का? तिचा रंग थोडा सावळा आहे, तिच्याकडे बघून काय हसतेस? एवढं महत्वाचं मी शिकतच सांगते आणि तुम्ही काळे काळे म्हणत चिडवत बसला एकमेकाला. ए मागचा बेंच, काय चाललंय? मी तर महत्वाचं सांगते ना काहीतरी.